आगामी लोकसभेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय पक्ष बांधणीकरिता ताकदीने कामाला लागलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात सुद्धा आज माजी खासदार आनंदराव अडसूळ व माजी आमदार अभिजित अडसूळ यांची शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कार्यकर्ता आढावा बैठक घेतली। या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावर चांगलीच टीका केलेली आहे। आमदार रवी राणा यांनी 2 दिवसापूर्वी म्हटले होते की अडसूळ पिता पुत्र हे खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करतील। त्यालाच प्रत्युत्तर देत आनंदराव अडसूळ यांनी म्हटले की जर आम्हाला खासदार नवनीत राणा यांची प्रचार करण्याची वेळ आली तर आम्ही राजकारण सोडून देऊ, मात्र त्यांचा प्रचार करणार नाही, असं ठाम मत माजी खासदार व शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी माध्यमांशी बोलताना मांडलेले आहे। ही जागा शिवसेनेची आहे। 8 वेळा युतीमध्ये ही जागा शिवसेनेने लढलेली आहे। अगदी भार सगळ्यांपासून आनंद गुढे त्यानंतर मी त्यामुळे आमचा अधिकाराने आम्ही लढणार, विचारायची गरज नाही। पण दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष आणि आम्हाला पाठिंबा असं सांगणारे नवनीत राणा सध्याच्या खासदार त्यासुद्धा म्हणतात की आम्ही लढणार आहोत। मला माहिती आहे त्यांची सवय काय आहे, वाटेल ते बोलायची सवय, तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय जे आहे, जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो। त्यांच्यासारख्या हे होईल, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, या गोष्टी आम्ही नाही। परवाच एक स्टेटमेंट दिलं त्यांनी की खासदार अडसूळ पिता पुत्र आमचा प्रचार करतील। पण काय थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल, परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो, काही लोक कपड्याशिवायही असतात। तसं एक मन आहे की नंगे से खुदा भी डरता है। मग ह्याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी? आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे, BJPची जागा नव्हती, ती BJPत समजा गेली, पण आपल्याला आता माहिती मिळते तरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही, त्यामुळे आम्ही लढणार, मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार नाही। पण अशा वेळी जर पक्षांनी थांबवला ते असं काही होणार नाही, कारण ज्या पक्षामध्ये आज आम्ही आहोत याची पाळंमुळं आम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। शिवसेना मूळ पक्ष इथलाच सिद्धीचा आहे, ज्या ठिकाणी चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे, ज्याला शिवसेना हे नाव मिळालेलं आहे, त्यामुळे हे नाव घालवणार आम्ही आमची जागा असताना कोणातरीसाठी आज कुणीतरी येईल, प्रवेश करेल आणि त्याला देतील। झाला मग अशी आता तो विषय सांगितला की त्या विषयावर आपण काय बोलावं? आपण मारणाऱ्याचे हात धरता येतात, बोलणाऱ्याचे तोंड नाही धरता। मी दुसरा विषय तेव्हाही सांगितलं आमच्या प्रचारासाठी दिसतो आणि उलट ते न आलेले बरे आमच्या प्रचारासाठी। तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? चायला एक वेळ ते राजकारण सोडून देऊ ना आम्ही, आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने, ते कळेल लवकरच आपल्याला। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।